नमस्कार मित्रांनो. एक्झाम साहित्य दीप या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तथा ॲपवर पण स्वागत. तुम्ही नवीन असाल तर एक्झाम साहित्य दीप या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मी वेगवेगळे जाहिरातीविषयी, असिस्टंट प्रोफेसर असतील, शिक्षक भरतीविषयी असेल तर माहिती देत असतो. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. काही डाऊट असतील तर या नंबरला कॉल करू शकता. आजचा व्हिडिओ जो आहे रयत शिक्षण संस्था शिक्षण सेवक भरती 2026. मित्रांनो, रयत शिक्षण संस्था सातारा शिक्षण सेवक ही सकाळला बातमी आलेली आहे. माध्यमिकसाठी त्यांनी खूप काही पोस्ट काढलेल्या आहेत. एकूण पोस्ट जी आहेत 817 आणि प्रवर्ग या प्रकारे आहे. महिलांसाठी राखीव आहेत. प्राथमिक, माध्यमिक, माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू आणि एकूण पदे असे अनाथ, 4 अनाथ संस्थात्मक और आणि अनाथ संस्थाबाह्य असे मिळून टोटल जे पद आहेत प्राथमिक माध्यमिकसाठी 817. हे संपूर्ण जाहिरातचं विश्लेषण आपण सरळ सोप्या भाषेमध्ये करून घेणार आहात. ही जाहिरात आलेली आहे 8/8/2026 सकाळ पेपरला. लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही जर शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी एक खूप मोठी आणि सुवर्ण संधी चालून आलेली आहे. महाराष्ट्रातील नामांकित आणि आदरणीय रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या मार्फत भव्य शिक्षण सेवेसाठी शिक्षण सेवक भरती जाहीर करण्यात आली आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. एकूण 817 जागासाठी ही भरती होत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या भरतीची संपूर्ण माहिती अत्यंत सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. कोण अर्ज करू शकतं, जागा किती आहेत, कोण अर्ज करू शकतं आणि जागा किती आहेत याचं सविस्तर विश्लेषण, आरक्षण कसं आहे, अर्ज कुठे करायचा, या सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला पुढील मिनिटात मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग सर्वात आधी जाणून घेऊया जागांच्या वर्गाविषयी, वर्गवारीबद्दल. वर्गवारी आणि की किती जागा आहेत, कुठल्या पदाला किती कशा जागा आहेत याचं. एकूण जागा रयत शिक्षण संस्थेने प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील अनुदानित रिक्त पदासाठी एकूण 817 जागा काढलेल्या आहेत. माध्यमिक विभाग यामध्ये तब्बल 808 जागा आहेत, म्हणजे सर्वात मोठी संधी माध्यमिक शिक्षकांसाठी आहे. प्राथमिक विभाग यामध्ये 11 जागा आहेत. मित्रांनो, या सर्व जागा पूर्ण वेळ शिक्षण सेवक पदासाठी भरल्या जाणार आहेत. विषयनिहाय आणि माध्यमनिहाय सविस्तर तपशील शासनाच्या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. आता आपण पाहूया की वेगवेगळ्या प्रवर्गातील कॅटेगरी आणि समांतर आरक्षणासाठी जागा कशा वाटण्यात आल्या आहेत. स्क्रीनवरील तक्ता तुम्ही काळजीपूर्वक पाहू शकता. जाहिरातीनुसार काही प्रमुख प्रवर्गांच्या जागा आहेत. खुल्या प्रवर्गासाठी, ओपनसाठी माध्यमिक 284 जागा आहेत. खूप जागा आहेत. जागा आणि प्राथमिकसाठी 4 एकूण जागा, टोटल 288 जागा आहेत. EWS साठी माध्यमिकसाठी 105 जागा आहेत आणि प्राथमिकसाठी 2 जागा, एकूण 107 जागा. SEBC साठी माध्यमिकसाठी 82 जागा आहेत आणि प्राथमिकसाठी 2 जागा, 84 जागा. OBC साठी, इतर मागासवर्गीय वर्गासाठी माध्यमिकसाठी 78 जागा आणि प्राथमिकसाठी 2 जागा, एकूण 80 जागा. एससी साठी माध्यमिकसाठी 162 जागा आणि प्राथमिकसाठी 1 जागा असून 173 जागा आहेत. मित्रांनो, महिला आणि इतर समांतर आरक्षण. महिलांसाठी तब्बल 243 माध्यमिक आणि 4 प्राथमिक जागा राखीव आहेत. यासाठी माजी सैनिक 123 जागा आहेत. अंशकालीन 79 जागा आहेत. प्रकल्पग्रस्त 41 जागा आहेत. भूकंपग्रस्त 17 आणि खेळाडूसाठी 41 जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. तसेच दिव्यांग बांधवांसाठी एकूण 32 जागा, अनाथ मुलांसाठी 8 राखीव आहेत. म्हणजेच समाजातल्या
प्रत्येक घटकाला यामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आता सर्वात महत्वाचा, यासाठी पात्रता काय हवी? नंबर 1, शालेय शिक्षण व क्रीडा विभागातून वेगवेगळी ठरवून दिलेली शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता एज्युकेशन तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. यामध्ये लक्षात ठेवा, यामध्ये महत्वाचे म्हणजे DT-ED, B.Ed, TET किंवा TAIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही भरती पवित्र पोर्टलद्वारे होत असल्यामुळे उमेदवारांनी आपली पसंती किंवा प्राधान्यक्रम पवित्र पोर्टलवर दिलेल्या मुदतीत नोंदवणे बंधनकारक आहे. डेट निघून गेली, मला माहीतच नाही, मी व्हिडिओ खूप उशिरा बघितला. मित्रांनो, तुमचे नातेवाईक जेवढे महाराष्ट्रामध्ये असतील त्यांना हा व्हिडिओ 100% गेला पाहिजे. कारण का, कुठल्या ना कुठल्या विद्यार्थ्याचा फायदा झाला पाहिजे आणि रयत शिक्षण संस्था महाराष्ट्रातील सर्वात चांगली संस्था मानली जाते. मित्रांनो, चांगल्या संस्थेमध्ये काम करण्याचा अनुभव त्यांना मिळेल आणि एक चांगलं कार्य होईल की त्याला नोकरी लागेल. आता पाहूया की तुम्हाला सविस्तर माहिती कुठे मिळेल आणि अर्ज कसा करायचा. या भरतीची संपूर्ण जाहिरात आणि अधिकृत माहिती तुम्हाला 2 संकेतस्थळावर वेबसाईटवर मिळेल. शासकीय पवित्र पोर्टल संकेतस्थळ, रयत शिक्षण संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ येथे. लक्षात ठेवा, ही जाहिरात 8 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेली आहे. आज किती तारीख आहे? 9 तारीख आहे. कालच जाहिरात आलेली आहे मित्रांनो. तर तुम्ही वेळ वाया न घालवता त्यामुळे पवित्र पोर्टलवर जाऊन वेळोवेळी येणाऱ्या सूचनेचे पालन करा आणि दिलेल्या वेळेत आपला अर्ज आणि प्राधान्यक्रम अचूक भरा. व्हिडिओ आवडला तर मित्रांना पण पाठवा. तर मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेसारख्या एका मोठ्या नामांकित संस्थेमध्ये काम करण्याची खरोखरच तुम्हाला उत्तम संधी आहे. जागेची संख्या खूप चांगली आहे, त्यामुळे अभ्यासाला आणि तयारीला लागा. तुम्हाला या भरतीविषयी, प्रक्रियेविषयी आणि तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. इंटरव्ह्यूसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्ही एम साहित्य दीप ॲप डाउनलोड करा. त्या जागी मी खूप काही असे इंटरव्ह्यूचे वेगवेगळे व्हिडिओ ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते फायदा होऊ शकेल. मित्रांनो, सेट नेट MPSC एक्झाम 114-115 साठी सेट नेट MPSC एक्झाम 114 आणि 115 सेटची जाहिरात आधी सध्या आलेली आहे. सध्या विद्यार्थी खूप तयारी करत आहेत. विषय हिंदी, मराठी, इंग्रजी तथा वेगवेगळ्या विषयासाठी मी विशेष मार्गदर्शन कोर्स आपल्या ॲपवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ग्रेड 9 साठी CBSE NCERTच्या विद्यार्थ्यासाठी पूर्ण कोर्स, विषय हिंदीचा पूर्ण कोर्स तुम्हाला फक्त 999 रुपयाला दिला जातो. त्यामध्ये तुम्हाला वर्कशीट, नोट्स, व्हिडिओ, क्यूज, विद्यार्थी सरळ घरी बसून वेगळ्या पद्धतीने अभ्यास करू शकतो. NCERT यावर्षी नवीन सिलेबस आलेला आहे, त्याचा फायदा तुम्हाला 100% होईल. खूप खूप आभार.